नमस्कार. आपण आज स्विमिंग टू ऑल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ट्रेंडिंग कॉलर जी चाललेली आहे ती बघूया कशी करायची आहे. त्यासाठी मी हा कापड घेतलेला आहे. हा बॅक साईडला लेस लागलेली आहे. आता आपण हा कापड अशा पद्धतीने टर्न करून घेतलेला आहे. इथे आपल्याला वरच्या भागामध्ये हा क्लॉथ घेताना जितकी आपल्याला फुल लेंथ हवी आहे त्यापेक्षा 3 इंच एक्स्ट्रा क्लॉथ आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे वरच्या बाजूला आपल्याला कॉलरसाठी तो सोडावा लागतो. त्यामुळे इथे मी 3 इंच एक्स्ट्रा क्लॉथ घेत आहे. आणि त्यानंतर इथून आपल्याला खाली या लेवलपासून आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट टाकण्याची गरज लागेल. तर इथे मी शोल्डरचं मेजरमेंट टाकते. आता हे मी अंदाजे करत आहे. तर तुम्हाला समजून येणार की आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट कुठून टाकायचं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला मी 2.5 इंचावर एक मार्क करते, 2.5 इंचावर आणि तिथून एक 1.5 इंचाची, म्हणजे मी जेवढा कापड घेतलेला आहे त्यापेक्षा एक अर्धा इंच सोडून मी एक लाईन घेते आणि तिथून आपण क्लॉथ कट करून घेऊया. कट करून घेऊया आणि या भागावर आपल्याला आता स्टिच करून घ्यायचं आहे. कट करताना सावकाश करायचं आहे की कापड एक्स्ट्रा कट नको व्हायला. हे बघा तुम्हाला दिसून येईल की याच बाजूला इथे एक कट आलेला आहे. इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तसंच या साईडला सुद्धा ही जी साईड आहे फ्रंट, दोन्हीही फ्रंट साईड आहे. फ्रंट साईडची अर्धी बाजू आणि फ्रंट साईडची दुसरी बाजू आणि आपल्याला बॅक साईड दुसरा कट करायचा आहे. तर आता मी हे शिवून घेतलेलं आहे आणि नॉचेस देऊन देणार आहे शिलाईच्या नंतर, कारण सहज कपडा पलटलाय हवा. आणि आता आपण हा कापड अशा पद्धतीने असा पलटवून घेऊया. आता हा मी पलटवून घेत आहे. यानंतर मी तुम्हाला बॅक साईड पण अटॅच करून दाखवणार की बॅक साईड मी अटॅच केल्यानंतर कशा पद्धतीने आपली ही कॉलर तयार होईल. कॉर्नर सगळे छान नीट काढून घ्यायचे आपल्याला. बघा हे अशा पद्धतीचं आपल्याला दिसत आहे. आणि मी ते टर्न करून घेतल्यावर या पद्धतीचा आपल्याला लुक आलेला आहे. आता मी मागची साईड सुद्धा स्टिच करून घेतलेली आहे आणि या पद्धतीचा लुक आपल्याला आलेला आहे. कॉलर आपण असा टर्न करून इथे खालच्या बाजूला इथे बटन लावून अशा पद्धतीने सुद्धा ठेवू शकतो किंवा स्ट्रेट सुद्धा ठेवू शकतो. ही आपल्या आवडीनुसार आपण अरेंज करू शकतो. अतिशय सुंदर आणि सोपी पद्धतीने आपल्याला हे कॉलर तयार करता येतं. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी मोटिवेट करा. माझी व्हिडिओज यूट्यूबवर मी नवीन असल्यामुळे मला हळूहळू समजत आहे की कशा पद्धतीने आपण व्हिडिओ तयार करायला हवा. मला सपोर्ट करा. थँक्यू.